सोबत आम्ही जाणार नाही ही आमची भूमिका आहेच आहे। मात्र स्थानिक पातळीवरती नक्की काय निर्णय झाला आहे याबाबत आम्ही माहिती घेतोय। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या जिल्हा परिषद गटाचं तिकीट ठाकरे गटाच्या पत्नीला दिलं गेलेलं आहे त्या ठिकाणी शिंदे गट आमच्या सोबत नाहीये, त्यामुळे आम्ही नैतिकदृष्ट्या तिथे नाही आहेत असं त्यांचं देखील म्हणणं आहे। सगळ्यात आधी तर हा कोणताही गट नाहीये, ही शिवसेना आहे। जे लोक आमच्यावरती टीका करतायत ते कधी आणि किती लोकांच्या पुढं त्यांनी तत्व गहाण ठेवून ते वाकरे झाले हे महाराष्ट्राला खूप चांगलं माहिती आहे आणि त्याच्यामुळेच आज त्यांच्यावरती गाशा गुंडाळायची वेळ आलेली आहे। ज्या लोकांनी 2019ला हळद उतरवायच्या आधीच दुसऱ्या नवऱ्यासोबत ते पळून गेले आणि अशा पद्धतीचं राजकारण ज्या लोकांनी केलं त्या लोकांनी तत्वाच्या गोष्टी करू नयेत। स्थानिक पातळीवरच्या राजकारणामध्ये म्हणजे आपण बघितलो की नगरपरिषदांच्या निवडणुकांच्यामध्ये सुद्धा कोकणामध्ये दोन्ही शिवसेना ह्या एकत्र येऊन लढलेल्या होत्या। आजही बार्शीमध्ये जर सोपल साहेबांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतला तर नक्कीच आमच्या पक्षातले वरिष्ठ पदाधिकारी या संदर्भातली माहिती घेतील। परंतु या माध्यमातून आपल्याला फक्त एक लक्षात येतं आहे की आज महफिल किसी की भी हो लेकिन चर्चा सिर्फ एकनाथ शिंदे साहेब की आहे। प्रत्येकाला वाटतंय की आज एकनाथ शिंदे साहेबांचा ब्रँड, महाराष्ट्राच्या लाडक्या भावाचा ब्रँड आपल्या सोबत असावा, हे राजकारणाचं वैशिष्ट्य आहे। संजय राऊत सोबत आम्ही जाणार नाही ही आमची भूमिका आहेच आहे। मात्र स्थानिक पातळीवरती नक्की काय निर्णय झाला आहे याबाबत आम्ही माहिती घेतोय। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या जिल्हा परिषद गटाचं तिकीट ठाकरे गटाच्या पत्नीला दिलं गेलेलं आहे त्या ठिकाणी शिंदे गट आमच्या सोबत नाहीये, त्यामुळे आम्ही नैतिकदृष्ट्या तिथे नाही आहेत असं त्यांचं देखील म्हणणं आहे। सगळ्यात आधी तर हा कोणताही गट नाहीये, ही शिवसेना आहे। जे लोक आमच्यावरती टीका करतायत ते कधी आणि किती लोकांच्या पुढं त्यांनी तत्व गहाण ठेवून ते वाकरे झाले हे महाराष्ट्राला खूप चांगलं माहिती आहे आणि त्याच्यामुळेच आज त्यांच्यावरती गाशा गुंडाळायची वेळ आलेली आहे। ज्या लोकांनी 2019ला हळद उतरवायच्या आधीच दुसऱ्या नवऱ्यासोबत ते पळून गेले आणि अशा पद्धतीचं राजकारण ज्या लोकांनी केलं त्या लोकांनी तत्वाच्या गोष्टी करू नयेत। स्थानिक पातळीवरच्या राजकारणामध्ये म्हणजे आपण बघितलो की नगरपरिषदांच्या निवडणुकांच्यामध्ये सुद्धा कोकणामध्ये दोन्ही शिवसेना ह्या एकत्र येऊन लढलेल्या होत्या। आजही बार्शीमध्ये जर सोपल साहेबांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतला तर नक्कीच आमच्या पक्षातले वरिष्ठ पदाधिकारी या संदर्भातली माहिती घेतील। परंतु या माध्यमातून आपल्याला फक्त एक लक्षात येतं आहे की आज महफिल किसी की भी हो लेकिन चर्चा सिर्फ एकनाथ शिंदे साहेब की आहे। प्रत्येकाला वाटतंय की आज एकनाथ शिंदे साहेबांचा ब्रँड, महाराष्ट्राच्या लाडक्या भावाचा ब्रँड आपल्या सोबत असावा, हे राजकारणाचं वैशिष्ट्य आहे। संजय राऊत मुंबई दिल्लीला जात आहेत, मात्र सासरे काय ऐकायला तयार नाहीत अशी परिस्थिती एकंदरीत राज्यात परिस्थिती आहे। खरं तर संजय राऊतांची आजची बॉडी लँग्वेज होती ती पूर्णपणानं पराभूत झालेली होती। खरं तर संजय राऊतांनी काळजी करावी की ज्या मनसेच्या इंजिनाला सोबत घेऊन आपण आपल्या राजकारणाचं सगळे ट्रेन पुढं नेण्याचा प्रयत्न करतोय की ते KDMCमध्ये का जात आहे। संजय राऊतांनी विचार करावा की काल दोन्ही भावांच्या मधला जो शालीचा प्रकार झाला, कुणी कुणाला शाल घातली, कुणी कुणाला शाल घालण्याची अनाऊन्समेंट केली होती, तो राजसाहेबांनी दिलेला शाल जोडा होता का घरचा आहेर होता, याचा त्यांनी विचार करायला पाहिजे। संजय राऊतांनी हा विचार केला पाहिजे की जे स्वतःला पवार साहेबांचे चेले म्हणत होते परंतु आज दोन्ही पवार एकत्र येत आहेत। ज्या संजय राऊतांनी आयुष्यभर सिल्वर ओकची चाकरी केली, कधी काँग्रेसच्या कडे जाऊन त्यांनी धनुष्यबाण गहाण ठेवला, त्या राऊतांची अवस्था आज कुंकू धन्याचं, मंगळसूत्र गण्याचं अशा पद्धतीची झालेली आहे। ते ना घरका ना घाटका झालेले आहेत, कारण 2019ला जी तत्त्व त्यांनी गुंडाळून ठेवली, जे हिंदुत्व त्यांनी खुंटीला बांधून ठेवलं ते महाराष्ट्र अजून विसरला नाही। त्यांनी स्वतःची काळजी करावी, अन्यथा आग लागली बुडाला आणि डोंगर लागलाय विझवायला अशी अवस्था राऊतांची होईल। कुठेतरी शिवसेना ठाकरे गटात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।